सध्या डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण तापलंय। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत मोठी हाणामारी झाली। डोंबिवली भाजप आणि शिंदेसेना हाणामारी प्रकरणात आता मोठी बातमी समोर येते, मोठं अपडेट समोर येतंय। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे आणि हिंसाचार देखील सुरू आहे। मतदारांना पैसे वाटप केल्याच्या आरोपांवरून सुरू असलेल्या भांडणामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर शांततेने नव्हे तर हिंसात्मक वागणूक करून बसलेले आहेत। त्यामुळे परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झाले। या संघर्षात शिंदेसेना गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील हे दोघंही गंभीर जखमी झालेत। त्यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयातून बाहेर काढून ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर आणि या कारवाईमुळे रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमली आहे। स्थानिकांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप देखील यावर व्यक्त केलाय आणि आंदोलन देखील केल्याचं पाहायला मिळालं। या घटनांवरून आता भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये परस्पर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। राजकारणातील दोन्ही मित्र पक्ष आता एकमेकांचे शत्रू बनून महानगरपालिका निवडणुका लढतानाचं पाहायला मिळतंय। दोन्ही पक्षांमध्ये गेले कित्येक दिवस हा वाद सुरू आहे। भाजपाने म्हटलंय की शिंदे गटाचे उमेदवार आणि समर्थकांनी संघर्ष उधळला आहे, तर शिंदे गटाकडून मतदारांना पैसे देण्याचे आरोप करण्यात आले। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या बाजूने पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल करतायत। यावर कारवाई देखील सुरू आहे। पोलिसांनी तपास देखील सुरू केलाय। या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने सुरक्षा देखील वाढवली असून आता पुढची कारवाई आणि तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये या प्रकारामुळे आता मतदारांमध्ये सुद्धा चिंता आणि तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं।